नमस्कार, अगदी मनापासून स्वागत आहे सांचीज किचनमध्ये। आज आपण आपल्या किचनमध्ये उपवासाची थाळी बघणार आहोत। तर मग सगळ्यात पहिल्यांदा मी इथे बटाटे उकडायला ठेवते। हे बटाटे आपण कटलेट आणि रायता बनवण्यासाठी वापरणार आहोत। बटाटे स्वच्छ धुवून ते उकडायला ठेवलेले आहेत। बटाटे उकडतात तोपर्यंत आपण इथे एका पॅन मध्ये साबुदाणा घेऊ आणि तो छान भाजून घेऊ। आपण जे कटलेट बनवणार आहोत ना, त्याच्यासाठी आपण हे साबुदाणा भाजून घेतोय। साबुदाणा सतत परतत भाजून घ्यायचा, लगेच भाजून होतो। तुम्ही इथे बघताय सगळ्या बाजूनी छान असं साबुदाणा फुललाय। साबुदाणा भाजायला लागला की आधी तो असा पांढरा होतो आणि नंतर थोडासा त्याचा रंग बदलतो। हा साबुदाणा भाजून झाल्यानंतर आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता इथे आपण त्याच पॅन मध्ये वरईचे तांदूळ सुद्धा भाजून घेणार आहोत। भगर सुद्धा म्हटलं जातं याला। तुमच्या लक्षात येत असेल भगर सुद्धा अशी छान फुलायला लागली आहे, पांढरा रंग येत जातो थोडासा। आणि हे अशा पद्धतीने आपले वरईचे तांदूळ सुद्धा भाजून झालेले आहेत। साबुदाण्यावरच काढून घेते। आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि थोडेसे म्हणजे साधारण एक चमचाभर जिरे इथे भाजून घेते। जिरे अगदी लगेच भाजून होतात। जिरे सुद्धा मी साबुदाणा आणि वरईचे तांदूळ जे घेतलेले आहेत त्याच्यामध्येच घालून हे सगळं बारीक करून घेणार आहे। एकदम पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे मी एक 4 छोटी रताळी घेतलेली आहेत, त्याची साल काढून घेतली आहे आणि ती रताळी मी किसून घेते। आता या रताळ्याचा आपण खीस बनवणार आहोत। खूप छान लागतो चवीला आणि तितकाच पौष्टिक सुद्धा आहे। तर इथे आपण सगळी रताळी किसून घेतली आहेत। त्यानंतर एका कढईमध्ये तूप घेतलंय, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घातलेत, त्यानंतर मिरच्या घातलेल्या आहेत। अर्थात जिरे जर उपवासाला खात नसाल तर इथे जिरे नाही घातले तरी चालतील। आता आपण थोडासा मिरच्यांचा रंग बदलेपर्यंत मिरच्या तुपामध्ये तळून घेणार आहोत। आता जो आपण रताळ्याचा जो खीस केला होता तो याच्यामध्ये घालूयात आणि हे आता छान आपण परतून घ्यायचंय। सगळ्या बाजूनी मस्त असं एक सारखं हे परतत राहायचंय। खूप छान लागतात खूप छान लागतो हा खीस चवीला। आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात आणि याला एक वाफ आणून घ्यायची आहे। अगदी 1-2-3 मिनिटातच वाफ आली याला। रताळ्याला शिजायला तसा फार वेळ लागत नाही। आता थोडंसं मीठ मी इथे घालतेय आणि हे मी परतून घेतेय। उपवासाला बरेच पदार्थ केले जातात। आता हे आपण परत एकदा झाकून ठेवूयात। हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचंय। तुम्ही इथे बघू शकता याचा छान असा रंग बदललेला दिसतोय। आपला रताळ्याचा खीस आहे तो व्यवस्थित शिजलाय। हे थोडंसं आपण परतल्यानंतर याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचं कूट घालतोय। इथे जे कूट मी घालतेय हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे। साधारण एक मोठा चमचा इथे मी शेंगदाण्याचं कूट घातलंय आणि हे सगळं आपण छान एकत्र करून घेऊयात। आता शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आपण थोडंसं हे परतून घेतोय परफेक्ट। आणि हा असा मस्त पटकन होणारा आणि तितकाच पौष्टिक रताळ्याचा खीस तयार आहे। आता इथे जे बटाटे उकडले होते त्याची साल काढून घेतली आहे मी आणि हे बटाटे मी किसून घेतेय। बटाटे किसल्यामुळे काय होतं, आपण इथे कटलेट करणार आहोत त्याच्यासाठी आपण इथे बटाटे किसून घेतलेत। बटाटे होते त्यापैकी 3 बटाटे मी इथे घेतलेले आहेत। त्यानंतर लाल भोपळा सुद्धा मी इथे किसून घेतलेला आहे। कच्चाच भोपळा मी इथे किसून घेतला, अति छान असा कोवळा भोपळा आहे। त्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेते खलबत्त्यात, थोडंसं आलं घेते आणि ते छान असं कुटून घेतलंय। तुम्ही इथे बघू शकता हे मिरच्या आणि आलं कुटून घेतलंय ते मी या मिश्रणात घेते। त्यानंतर साधारण 4 टेबलस्पून जे आपण साबुदाणा आणि वरईचे तांदूळ जिरे ते बारीक करून घेतलं होतं पीठ ते इथे घेते। त्यानंतर चवीनुसार मीठ घेते। आता हे सगळं आपल्याला मळून घ्यायचंय। इथे वेगळ्या पाण्याची काहीच गरज लागत नाही। जे आपल्याकडे इथे बटाट्याचा आणि भोपळ्याचा जो ओलसरपणा आहे तो आपल्याला पुरेसा होतो। तुम्ही इथे बघताय थोडंसं मिश्रण सैल झालंय, त्यामुळे एक
टेबलस्पून अजून मी याच्यामध्ये ते पीठ घेतलेलं आहे. आता हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. आपल्याला याचे कटलेट थापता येईल इतपत याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. तर हे पीठ असं मळून झालेलं आहे. आता आपण याचे आपल्याला आवडतील त्या आकारामध्ये कटलेट्स बनवून घेऊयात. खूप छान आणि मस्त लागतात हे. आणि याच्यात विशेषतः लाल भोपळा वगैरे पण आपण वापरलाय. खूप छान आणि वेगळी अशी चव लागते याची. तुम्ही ते बघताय हे अशा पद्धतीने मी कटलेट बनवून घेतेय. सगळे कटलेट आपण इथे बनवून घेऊयात. आता इथे काय करायचं, एका वाटीमध्ये थोडंसं साबुदाण्याचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याच्याशी स्लरी बनवून घ्यायची. हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याची स्लरी बनवून घ्यायची. त्यानंतर हे चमच्यानं मी एकत्र करून घेतेय. त्यानंतर इथे एका डिशमध्ये मी थोडेसे वरईचे तांदूळ घेतेय. त्यानंतर हे एक कटलेट घेऊन ते आपल्या स्लरीमध्ये बुडवून घ्यायचं. त्याला आता वरईच्या तांदळाचं कोटिंग करायचं. किती छान दिसतात तुम्हाला लक्षात येत असेल. आता इथे एका बाजूला मी तेल गरम करत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये हे कटलेट आपण तळून घेणार आहोत. तळल्यावर जास्त छान लागतात, पण अगदी तेलकट नको असेल तर शॅलो फ्राय सुद्धा आपण हे करू शकतो. बारीक गॅसवर दोन्ही बाजूंनी मस्त असे हे तळून घ्यायचे. सावकाश पलटून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी वरई फुललेली आहे. आणि हे कटलेट मी काढून घेते. खूप छान लागतात हे. आता तुमच्या लक्षात येत असेल इथे काय कुरकुरीत झालेत आणि मस्त असं ते वरती लावलेल्या वरईच्या तांदळामुळे हे खूप छान वाटतात. तर हे असे कटलेट आपले तयार आहेत. तुम्हाला मी दाखवते. इथे आवाज सुद्धा त्याचा लक्षात येत असेल तुम्हाला. अगदी कुरकुरीत झालेत हे आणि असे वरून कुरकुरीत, आतून तेवढे सॉफ्ट, खूप मस्त लागतात. आणि हे आणि करायला सुद्धा सोपे आहेत. तुम्ही आता तुम्हाला मी हा एक आतून सुद्धा दाखवते. बघा किती छान असे आतून वाटतात. आहा मस्त. हे असे आपले कटलेट्स तयार आहेत. आता आपण इथे रताळ्याचे काप करणार आहोत. त्याच्यासाठी मी रताळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याचे असे काप करून घेतेय. हे काप खूप सोपे आहेत आणि छान लागतात चवीला. थोडेसे खूप पातळ नाही, पण जाडसर तर अजिबात करायचे नाही. तुमच्या लक्षात येत असेल त्याची साधारण साईज काय आहे ते अशा पद्धतीनं आपण सगळे रताळी आहेत त्याचे असे काप करून घ्यायचे. साधारण हे बघा हे अशा जाडीचे हे असे सगळे काप मी इथे करून घेतलेले आहेत. आता एका पॅनमध्ये साधारण 1 टेबलस्पून वगैरे मी तूप घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये हे जे आपण रताळ्याचे काप केलेले आहेत ते घेऊयात. आता आपल्याला हे जे रताळ्याचे काप आहेत हे थोडेसे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. साधारण रंग बदलतो याचा इतपत हे परतून घ्यायचे. आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि याला एक वाफ आणून घ्यायचे. आता आपले जे काप आहेत त्याला वाफ येते तोपर्यंत आपण रायतं बनवून घेऊयात. मग अशी उकडलेले बटाटे होते ते मी किसून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर आणि कुटलेली आलं आणि मिरची घालते. हे सगळं आपण एकत्र करूयात. हे बटाट्याचं रायतं खूप मस्त लागतं, पटकन होतं. आता याच्यामध्ये आपण घरात बनवलेलं गोड दही आहे ते घेऊयात. गोड थोडीशी आंबट अशी चव आहे दह्याची, खूप आंबट नाहीये दही. तर एक 3-4 चमचे दही याच्यामध्ये घ्यायचं. हे परत एकदा एकत्र करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालतेय. हे साधारण 1 चमचाभर शेंगदाण्याचं कूट आहे आणि हे परत एकदा सगळं एकत्र करून घेऊयात. आता याची कन्सिस्टन्सी जशी आवडते तशी, थोडंसं आपण सैलसर ठेवू शकतो किंवा घट्टसर, आपल्याला हवं तसं आपण हे करू शकतो. हे अशा पद्धतीनं आपलं रायतं सुद्धा तयार आहे. आता तुम्ही इथे बघू शकता आपले जे काप आहेत त्याला पण छान अशी वाफ आली आहे. परफेक्ट रंग सुद्धा छान आलाय त्याला, तांबूस असा. आता याच्यावर आपण गूळ घालायचा आहे आणि हे परत एकदा एकत्र करायचंय. गूळ अंदाजे घालायचा, आपल्याला कितपत गोड आवडतं तसा.
अर्थात रताळी सुद्धा थोडीशी गोडसरच असतात. तर त्या अंदाजे आपण याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. तुम्ही ते बघू शकता, काय मस्त टेम्पटिंग वाटतं ना हे. आता याच्यावर आपण वेलची पूड घालूयात, छान चव लागते. आणि हे परत एकत्र करूयात. खूप मस्त दिसतंय. गुळामुळे त्याला एक छान असं, गुळ आणि तुपामुळे एक छान असं ग्लिझिंग आलंय त्याला. आणि घातलेली वेलची पूड, आहा मस्त. आणि आपले हे काप तयार आहेत. आता आपण चटणी करायला घेऊयात. तर मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर हिरवी मिरची आणि आलं घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर आहे इथे, ती सुद्धा मी घेते. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि थोडीशी साखर. आता हे सगळं मिक्सरला बारीक फिरवून घेऊयात. ठोसर असं बारीक झालंय, तुम्हाला दिसत असेल. आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालते. आणि हे सगळं परत एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. ही चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेतली आहे. आता कढल्यामध्ये तूप कडकडीत गरम करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये जिरे घालते. ही जी खमंग फोडणी आहे ही मी चटणीवर घालते. फोडणी घालणं अगदीच ऑप्शनल आहे, नाही घातली तरी तितकीच छान चवदार अशी चटणी लागते ही. तर ही अशी फोडणी आपण घातली आहे. फोडणी घातल्यानंतर आपण चटणी एकत्र करून घेऊयात. आणि आपण जे मगाशी रायतं केलं होतं ना, त्याच्यावर सुद्धा आपण ही फोडणी घालूयात. मस्त लागते रायत्यावर फोडणी घालायची. आणि हे परत एकदा एकत्र करायचं आणि तितकं छान चविष्ट मस्त असं रायतं सुद्धा तयार आहे. तर मग आज आपण ही केलेली उपवासाची थाळी तुम्हाला कशी वाटली? ही तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सांचीज किचन या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.